नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 23 ऑगस्ट 2025 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा सर्वांनी प्रयत्न करा, थोडाही व्हिडिओ स्किप नका करू। तर चला लवकरात लवकर व्हिडिओला सुरू करूया, थोडाही वेळ वाया न घालवता। तर आजचा आपला व्हिडिओ पाहण्याच्या अगोदर आपण कालच्या खूप महत्त्वाच्या काही चालू घडामोडी पाहून घेऊया। तर कालचा आपला पहिला प्रश्न होता, कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आले आहे? तर मध्य प्रदेश। यानंतर नुकतेच कोणत्या देशाने अग्नी 5 या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राचे यशस्वी प्रक्षेपण केले? तर आपला भारत। यानंतर जगातील पहिली रोबो स्पर्धा 14 ते 17 ऑगस्ट 2025 दरम्यान कोठे आयोजित करण्यात आली होती? तर बीजिंग, चीनमध्ये। यानंतर आपल्या भारताच्या उपराष्ट्रपती पदी विरोधी पक्षाकडून कोणाचे नाव जाहीर करण्यात आले आहे? तर माजी न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांचे। यानंतर ग्रामसभांच्या कार्यप्रणालीला डिजिटल आणि पारदर्शक बनवण्यासाठी भारत सरकारने कोणते AI आधारित टूल सुरू केले आहे? तर निर्णय। यानंतर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला कोणी केला? तर राजेश साकरिया यांनी। यानंतर आदि कर्मयोगी अभियानचा मुख्य उद्देश काय आहे? तर आदिवासी समाजात नेतृत्व आणि शासन क्षमता वाढवणे। यानंतर हिमाचल प्रदेशातील माय बुक माय स्टोरी अभियानाचा उद्देश काय आहे? तर मुलांमध्ये वाचनाची सवय प्रोत्साहित करणे हे आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2.0 2025 मध्ये कोणत्या राज्याने आणली? तर गुजरात। यानंतर ग्लोबल AI गव्हर्नन्स फ्रेमवर्क कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेने जाहीर केला? तर युनेस्को। यानंतर भारतीय नौसेनेमध्ये अलीकडेच समाविष्ट झालेल्या पाणबुडीचे नाव काय आहे? तर INS शंकुश असे नाव आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आपण आजच्या चालू घडामोडीकडे वळणार आहोत आणि आजचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत। पहिलाच प्रश्न, तर 2025 अंडर 20 विश्व कुस्ती स्पर्धेमध्ये आपल्या भारतासाठी पहिले सुवर्ण पदक नुकतेच कोणी जिंकले? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए तपस्याने जिंकले आहे। कोणी? तर तपस्या। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर भारतीय कुस्तीपटू तपस्याने बल्गेरियातील अंडर 20 जागतिक कुस्ती अजिंक्यपद 2025 मध्ये आपल्या भारताचे पहिले सुवर्ण पदक जिंकलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तिने महिलांच्या 57 किलो गटाच्या अंतिम फेरीमध्ये नॉर्वेच्या फेलिसिटास डोमाजेवाला 5-2 ने पराभूत केलेले आहे, लक्षात ठेवा। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 1 सुवर्ण पदक आणि 2 रौप्य पदके मिळवलेली आहेत। यानंतर पुढील प्रश्न आहे दुसरा, तर 130वे घटना दुरुस्ती विधेयक 2025 कोणाद्वारे मांडण्यात आले आहे? हा देखील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गृहमंत्री अमित शहा यांच्याद्वारे मांडण्यात आले आहे। कोणाद्वारे? तर गृहमंत्री अमित शहा। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे स्पष्टीकरणासहित? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये कोणतीही घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये मांडण्याचा अधिकार मंत्रिमंडळाच्या सदस्यांना असतो आणि 2025 मध्ये मांडले गेलेले 130वे घटना दुरुस्ती विधेयक संसदेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांनी सादर केले। तर घटना दुरुस्ती विधेयक हे संविधानामध्ये बदल करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे एक साधन आहे। तर संसदेमध्ये दोन्ही सभागृहांमध्ये बहुमताने हे विधेयक पारित झाल्यानंतर ते घटना दुरुस्ती म्हणून स्वीकारले जाते। यामुळे भारतीय लोकशाही प्रक्रिया अधिक सक्षम व अद्ययावत ठेवली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर 105वी घटना दुरुस्ती 2021 मध्ये राज्य सरकारांना ओबीसी आरक्षण यादी बनविण्याचा अधिकार देण्यासाठी करण्यात आली होती। त्याचप्रमाणे 130वी घटना दुरुस्ती ही संविधानातील अद्ययावत बदलासाठी मांडण्यात आलेली आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे तिसरा, तर कोणत्या भारतीय ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेत्याला IOC मानसिक आरोग्य राजदूत म्हणून नियुक्त करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी अभिनव बिंद्रा। कोणाला? तर अभिनव बिंद्रा यांना। तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर भारतातील पहिला व्यक्तिगत ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा शूटिंग मध्ये 2008 बीजिंग ऑलिम्पिक यांना आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती म्हणजेच IOC कडून मानसिक आरोग्य राजदूत म्हणजेच मेंटल हेल्थ अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, खेळाडूंमध्ये मानसिक ताण, दडपण व तणाव कमी करण्यासाठी ही भूमिका खूप महत्त्वाची आहे। तर IOC बिलीव्ह इन स्पोर्ट या मोहिमेद्वारे क्रीडा क्षेत्रामध्ये मानसिक आरोग्याचा प्रसार करण्याचे काम करत आहे आणि अभिनव बिंद्रा यांचे अनुभव यासाठी प्रेरणादायी ठरतात।
तर यानंतर पुढील प्रश्न आहे आपला चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, नासाने युरेनसचा 29वा चंद्र शोधला असून त्याला काय नाव देण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी यस 2025 U1 असे नाव देण्यात आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी महत्त्वाची माहिती काय असणार आहे? तर नासा या खगोलशास्त्रज्ञांनी 2025 मध्ये युरेनस ग्रहाचा 29वा उपग्रह म्हणजेच मून शोधलेला असून त्याला तात्पुरते नाव यस 2025 U1 असे देण्यात आलेले आहे. तर या नावातील यस म्हणजे सॅटेलाइट, उपग्रह, 2025 म्हणजे शोधाचा वर्ष आणि यू म्हणजे युरेनस आणि 1 म्हणजे त्या वर्षातील शोधलेला पहिला उपग्रह. लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, युरेनस हा सूर्यापासून 7वा ग्रह असून त्याचे चंद्र खूप लहान व दुर्बिणीच्या सहाय्याने दिसणारे आहेत. तर या नव्या शोधामुळे युरेनसच्या उपग्रहाची एकूण संख्या 29 वर पोहोचलेली दिसून येत आहे. लक्षात ठेवा सर्व विद्यार्थ्यांनी, महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न सुरू करण्याच्या अगोदर सर्वांसाठी खूप महत्त्वाची सूचना. तर या व्हिडिओचं लाईकचे टार्गेट आपण फक्त 100 लाईक ठेवलेलं आहे. किती? तर फक्त 100 लाईक. तर सर्व विद्यार्थ्यांनी आपले हे 100 लाईक पूर्ण करायचे आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी शेवटी काल झालेल्या चालू घडामोडीचा खूप महत्त्वाचा प्रश्न देत असतो. त्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर या दोन्ही गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या आहेत. तर चला पुढील प्रश्नाला सुरुवात करूया. तर फुटबॉल मध्ये सर्वाधिक 1391 सामने खेळण्याचा विश्वविक्रम नुकताच कोणी केला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी फॅबियो डेव्हिसन लॉप्स मॅसिएल यांनी केलेला आहे. तर याविषयी महत्त्वाची माहिती काय आहे? तर ब्राझीलचा व्यावसायिक फुटबॉलपटू फॅबियो डेव्हिसन लॉप्स मॅसिएल याने फुटबॉलमध्ये 1391 अधिकृत सामने खेळण्याचा विश्वविक्रम प्रस्थापित केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तर हा विक्रम फिफा व जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड्सने नोंदवलेला असून तो गोलकीपर असून त्याच्या सातत्यपूर्ण खेळामुळे त्याचे नाव जगातील सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंमध्ये आलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वी हा विक्रम इतर महान खेळाडूंकडे होता, परंतु फॅबियोने तो मोडलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न, हॉकी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आलेली असून कर्णधार पदाची जबाबदारी कोणाकडे सोपवण्यात आली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरमनप्रीत सिंग यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी स्पष्टीकरण पाहूयात आपण. तर 2025 मध्ये होणाऱ्या हॉकी आशिया चषक स्पर्धेसाठी भारतीय पुरुष संघाची घोषणा करण्यात आलेली असून संघाचे नेतृत्व हरमनप्रीत सिंग यांच्याकडे सोपवण्यात आले आहे. तर हरमनप्रीत हा भारतीय हॉकी संघातील मुख्य डिफेंडर व पेनल्टी कॉर्नर स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याने आपल्या उत्कृष्ट कर्णधार पदाखाली भारताला अनेक महत्त्वाच्या विजयांची मालिका मिळवून दिलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे 7वा. तर एनसीसी संचालनालय महाराष्ट्राचे अतिरिक्त महासंचालक म्हणून नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विवेक त्यागी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची? तर विवेक त्यागी यांची. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2025 मध्ये राष्ट्रीय छात्र सेना म्हणजेच एनसीसी संचालनालय महाराष्ट्र यांचे अतिरिक्त महासंचालक म्हणजेच ॲडिशनल डायरेक्टर जनरल म्हणजेच एडीजी म्हणून विवेक त्यागी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली दिसून येते. तर एनसीसी ही आपल्या भारतातील सर्वात मोठी युवक संघटना आहे जी विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, नेतृत्व गुण, राष्ट्रप्रेम व सामाजिक जबाबदारी विकसित करते. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिरिक्त महासंचालक हे राज्य स्तरावर एनसीसीच्या सर्व उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी करत असतात. यानंतर पुढील प्रश्न, नुकतेच झालेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 चा किताब कोणी जिंकला आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी तान्या हेमंतने जिंकला आहे. कोणी? तर तान्या हेमंत यांनी. याविषयी महत्त्वाची माहिती काय स्पष्टीकरणासहित. तर भारतीय बॅडमिंटनपटू तान्या हेमंत हिने नुकत्याच पार पडलेल्या सायपन इंटरनॅशनल 2025 बॅडमिंटन स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेले दिसून आले. तर हा तिच्या करिअर मधील महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय किताब मानला जातो. तर तान्या हेमंत ही भारतीय उद्योन्मुख महिला बॅडमिंटनपटू असून तिने आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीने जागतिक स्तरावर आपली छाप सोडलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 9वा. तर रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम कोणत्या ग्रहावर पाठविण्याची घोषणा केली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी शुक्र या ग्रहावर. कोणत्या? तर शुक्र या. तर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात.
तर रशियाने 2036 पर्यंत व्हेनेरा डी मोहीम पाठविण्याची घोषणा केलेली असून ती शुक्र ग्रहावर केंद्रित असेल. लक्षात ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हेनेरा या नावाचा अर्थ रशियन भाषेमध्ये शुक्र असा होतो. तर या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे शुक्रावरील वातावरण, तापमान, ज्वालामुखी क्रिया व पृष्ठभागाची रचना यांचा अभ्यास करणे. तर या अगोदर 1960 व 1980 दरम्यान सोव्हिएत संघाने अनेक व्हेनेरा मोहिमा यशस्वीरित्या शुक्रावर पाठवल्या देखील होत्या. सर्वांनी लक्षात ठेवा. तर आता आधुनिक तंत्रज्ञानासह ही नवी मोहीम राबवली जाणार आहे. यानंतर 10वा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला आजचा. तर अलीकडे कोणत्या राज्याने ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2025 जाहीर केली? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, ओडिशा या राज्याने. कोणत्या? तर ओडिशा या राज्याने. तर यानंतर याविषयी महत्त्वाची माहिती पाहूयात. तर ओडिशा सरकारने अलीकडेच ग्रीन हायड्रोजन पॉलिसी 2025 जाहीर केली आहे. तर या धोरणाचा मुख्य उद्देश आहे राज्यामध्ये स्वच्छ ऊर्जा उत्पादन, औद्योगिक गुंतवणूक वाढवणे व कार्बन उत्सर्जन कमी करणे असा. तर ग्रीन हायड्रोजन हे नूतनीकरणीय ऊर्जेच्या सहाय्याने जसे सौर, वारा, पाण्याचे विद्युत विघटन करून तयार केले जाते. तर ही ऊर्जा भविष्य काळात स्टील, खत, रसायन उद्योग तसेच वाहतूक क्षेत्रातील महत्त्वाची पर्याय ठरणार आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या प्रश्नाचे उत्तर येत असेल त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर प्रश्न असा आहे, कोणत्या राज्यातील जलालाबाद शहराचे नाव बदलून परशुरामपुरी करण्यात आलेले आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर उत्तर येत असेल तर सर्वांनी प्लीज कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा. आणि आजच्या व्हिडिओचं लाईकचं टार्गेट फक्त 100 दिलेलं होतं, तेही लवकरात लवकर सर्वांनी पूर्ण करा. आणि तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडलेला असेल नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.